आता आपली तिसरी फॅकल्टी ती वेगळ्या स्वरूपाची आहे. तुम्हाला कदाचित तुमच्या गावाची आठवण येईल. आपण त्याचा इंटरप्ले करू. पण सौंदर्याच्या बाबतीतही द रिअल ब्युटी लाईज विदिन. कोकणाच्या फळांच्या मेव्यांपैकी एक पैलवारी धाटणीचं फळ. चव तर न्यारी आहेच, पण सौंदर्याच्या बाबतीतही द रिअल ब्युटी लाईज विदिन या वाक्याला फणसापेक्षा इतर कशाने पुरेपूर न्याय दिला असेल असे वाटत नाही. आपलं फणसाच्या बाबतीतलं ज्ञान हे बऱ्याचदा कापा आणि बरका या दोन जातींपुरतंच मर्यादित असताना मिथिलेश देसाई यांनी फणसाच्या देशी विदेशी जातींना कोकणाच्या मातीत लागवड करून आपलंसं केलंय. येणाऱ्या काळात फणसाच्या बागा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक नफा देऊ शकतात असा जबरदस्त आत्मविश्वास त्यांना वाटतो. भेटूया फणसाप्रमाणेच भारदस्त व्यक्तिमत्वाच्या फणसातल्या माणसाला, मिथिलेश देसाई. वा, मिथिलेश देसाई यांना विनंती करतो की व्यासपीठावर यावं. वा, या. फणसासारखा माणूस आणि पण मिथिलेशला काटे वगैरे नाही आहेत. तर मला वाटतं की तो समोर बसलेल्या व्यक्तीला विचारायला लागेल. हो, मिथिलेशचं बीटेक जे झालंय ते ॲग्रो इंजिनिअरिंग कॉलेज राहुरीमधनं झालंय आणि आज लांजा तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1400 फणस झाडांची त्याची बाग आहे. हा, म्हणजे हा ट्रूली आपला द जॅकफ्रूट किंग आहे. हा, फणस राजा आहे असं म्हणायला हरकत नाही. जगात मध्ये फणसाच्या एकूण जवळजवळ 125च्या वर जाती आहेत. त्यामधल्या 82 जातींची त्यानं स्वतः लागवड त्याच्या बागेमध्ये केलेली आहे. म्हणजे फारच छान. आणि ही रोपवाटिका, फणसांची रोपवाटिका महाराष्ट्रामधली एकमेव शासन मान्य रोपवाटिका त्यानं त्याच्या खेडेगावामध्ये डेव्हलप केली आणि पहिल्यांदाच भारतातून फणसाची रोपं निर्यात करणारी ही रोपवाटिका आहे. फणसाच्या लागवडी संदर्भामध्ये भारतातल्या अनेक राज्यांच्या मध्ये जेव्हा त्या तऱ्हेचे प्रकल्प येतात त्याला आज एक्सपर्ट म्हणून, तज्ज्ञ म्हणून त्याचा सल्ला घेतला जातो. त्याचप्रमाणे जगातलं पहिलं यंत्र एक त्याने नुकतंच शोधलंय, ज्याच्याबद्दल तुला नंतर विचारू आपण, की ओले काजू सोलण्याचं मशीन. त्याच्याबद्दल नंतर सांगच बरं का आम्हाला. म्हणजे आम्हाला ते सुकलेले काजूही सोलायला वेळ लागतो, ओले काजू सोलायला कितीतरी वेळ लागत असेल. तर त्याचं त्याने एक पेटंट घेतलेलं आहे आणि त्या तऱ्हेचं एक उपकरण सुद्धा त्याने डेव्हलप केलेलं आहे. यावर्षी त्याला महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा लोकमतचा सन्मान मिळाला. तर असा हा मिथिलेश आपल्याकडे आज आलेला आहे. मिथिलेश, तू कोकणातलाच का रे? होय सर, मी कोकणातलाच, लांजालाच राहणार आहे. मूळ गाव माझा हातखंबा रत्नागिरी आहे. हातखंबा म्हणजे जिथे रत्नागिरीला आम्ही आत वळतो तिकडे. ओके, कसं होतं तुझं बालपण? हे म्हणजे खेड्यातलं, ग्रामीण वातावरणातलं बालपण कसं होतं? माझा जन्म हा लांजा तालुक्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातला आहे. 1993चा माझा जन्म आहे आणि माझं पहिलं 10वी पर्यंत सगळं शिक्षण हे लांजालाच झालं. लांजाला एकमेव इंग्लिश मिडियम शाळा आहे. आपल्याला पूर्वी ग्रामीण भागामधली सर परिस्थिती माहिती आहे, तर तिथं माझं शिक्षण झालं. थोडी माझी भाषा तुम्हाला घाटावरच्या सारखी पण वाटेल बोलताना, त्याचं कारण पण सांगतो. कारण की नंतरचं जे शिक्षण होतं तेव्हा मी म्हणजे खूप प्रयोग केले आयुष्यात. म्हणजे 11वी 12वीला कराडला मी होता शिक्षणाला. IIT JEE ट्रिपल-ईचा प्रयत्न होता, करायची इच्छा होती. 10वीला सुदैवाने चांगले मार्क होते, 90-91% मार्क होते. त्यामुळे IIT आणि AI ट्रिपल-ई करूया असा विचार केला आणि तिथं ऍडमिशन घेतलं. तिथं ऍडमिशन घेतल्यावर IIT तर काही झालं नाही, पण AI ट्रिपल-ईला चांगले मार्क्स होते
आणि त्यानंतर मी 4 वर्ष सर शिक्षणाला राहुरी विद्यापीठात होतो. आता हे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, म्हणजे आपल्याला फक्त BSc ॲग्री इतपत बऱ्यापैकी माहिती आहे, पण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा मोठा सेक्टर आहे. जसं आपण काजू सोलायच्या यंत्राचं बोललात, इट कम्स अंडर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. अगदी बरोबर. कोकणातला मी पहिलाच विद्यार्थी असेल की तिकडे राहुरीत ऍडमिशन घेतली. तुम्ही म्हणाल की दापोलीत काय ऍडमिशन घेतलं नाही, पण मी आता IIT झालं, IIEEE झालं, पण मग राहुरी म्हटलं की महाराष्ट्रातले सगळे ते सर्व मोठे मोठे अधिकारी आहेत हे राहुरीमधनं पासआउट झालेले आहेत. त्या उद्देशानं राहुरीला ऍडमिशन घेतलं होतं. आणि मला वाटतं ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगचा सुद्धा कोर्स सुरू करणाऱ्यांच्या मध्ये राहुरी पहिलंच विद्यापीठ आहे. म्हणजे एक योगायोगाची गोष्ट सांगतो की त्याच राहुरी विद्यापीठामधून ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग केलेले सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, त्यांची आत्ताच वेदमध्ये मुलाखत ठाण्याच्या घेतली आणि ती आत्ताच आम्ही गेल्या आठवड्यात अपलोड केली आहे. तर म्हणजे तुझ्याच कॉलेजमध्ये सेम मी त्याचा सर उल्लेख करणारच आहे. करता शेतकरी जो आपला कार्यक्रम झाला मी पाहिला येतो, आणि इव्हन आता सह्याद्री फार्म्स हे शेतीमधलं एक त्यांनी मोठं शिखर गाठलेलं आहे, तसं आपल्या कोकणात नाहीये. तोच उद्देश आपण ह्याच्या माध्यमातून घेऊन जातो. ते वेळोवेळी जसं पुढे येईल तसं तर मग राहुरीला माझं शिक्षण झालं सर 4 वर्ष ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. UPSC ची प्रिपरेशन्स करत होतो, जसं म्हणजे हजारो लाखो तरुणी जे आपले प्रयत्न करतात अशा. ॲग्रिकल्चर कॉलेजची स्पेशालिटी आहे. येस, म्हणजे जर तुमचे म्हणजे 250 IPS आपलं PSI असतील तर 225-230 राहुरीचे राहतात की ॲग्रिकल्चरचे राहतात. त्यानंतर मी दिल्लीला होतो सर, UPSC प्रिपरेशन करत होतो. 2016 सालची मी UPSC ची मेन्स दिलेला मुलगा आहे. बरं. पण त्यानंतर जेव्हा मी परत हे महत्वाचं काय आहे की मेन्स पर्यंत पोहोचलेला आहे आणि शेतकरी अभिमानाने सांगतोय, हे महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. आणि तोच सर्वात मोठी गोष्ट आहे सर घेतली की ते सांगणं आणि त्याच्यानंतरच्या गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत. नंतर एक चांगल्या दिवशी मी घरी आलो होतो. तसं बघायला गेलं तर माझं घरचं एक एन्व्हायरमेंट चांगलं फ्रेंडली आहे. तर वडील आणि मी बसलो होतो, तेव्हा आम्ही चर्चा केली की बाबा काय करायचं, की बाबा हे कंटिन्यू करायचं की बाबा UPSC वरनं MPSC वर शिफ्ट करायचं. थोडं ब्राईट स्टुडंट असल्यामुळे असं कॉन्फिडन्स होता की कुठला ना कुठला तरी अधिकारी 100% झालो असतो. पण आम्ही असं ठरवलं वडिलांनी मी फॅमिलीने मिळून की नोकरी करायची नाही, कोणतीच नोकरी करायची नाही. प्रायव्हेट नोकरी करायची नाही, सरकारी नोकरी करायची नाही. जे काय करायचं ते इथं आपल्या कोकणात राहून आणि शक्यतो आपल्या फील्ड ज्याच्यात आपण एज्युकेशन घेतलं त्याच्या निगडीत. तुम्हाला खोटं वाटेल सर, मी खूप व्यवसायात दगड मारून झालेले आहेत. म्हणजे इव्हन स्टोन क्रशरचा प्रयत्न केलेला आहे मी, परत रिअल इस्टेटचा प्रयत्न केलेला आहे मी, परत सोलर जे आता बुमिंग आहे ते 2016-17 साली रूफटॉप सोलर मेगावॅटचे प्रोजेक्ट ह्यात बरीच वर्ष वेस्ट केली. पण फायनली शेती हा जो विषय आहे ह्याच्यावरती येऊन आम्ही कुठेतरी स्टॉप झालो आणि गेले 6-7 वर्षापासून फणस या विषयावरती एक वेगळ्या प्रकारे काम सुरू आहे. आता हे फणस कसा मिळाला तुला म्हणजे काम करण्यासाठी? तसं बघायला गेलं सर तर तुम्ही म्हणाल की फणस हा विषय हे मूळ माझ्या वडिलांकडनं मला आलेला आहे. ही सांगण्याची गोष्ट गरजेची आहे. इथं रिसबूड काका पण आहेत, त्यांना देखील माहिती आहे, ते रत्नागिरीतले असल्यामुळे, की पूर्वी म्हणजे हातकंब्याच्या तिट्यावर तुम्ही आज जरी गेलात सर तर तिथे आंबे, फणस, करवंद ही विकली जातात. माझ्या वडिलांनी म्हणजे ती सांगायची गोष्ट आहे, त्यांनी त्यांच्या यंगस्टर्समध्ये किंवा ते जेव्हा 5वी ते 15वी पर्यंत जेव्हा होते त्यांनी तिथं लिटरली हे फणस विकलेले आहेत. काय एवढी गरीब परिस्थिती होती आणि हा त्यांच्या डोक्यातला विषय होता. त्यांनी ही 2014 साली याची लागवड पहिल्यांदा केली आणि नंतर जसं UPSC शिक्षण असेल, ॲग्रिकल्चरचं शिक्षण असेल, मी त्यांच्यासोबत जॉईन अप झालं, तेव्हा ह्या फणसाला एक मोठं नावरूप आलं. आणि हे फणस हे पीक असं आहे साहेब की कम्प्लिटली वेस्टेड फ्रूट, कारण की आपल्या भागामध्ये आपल्या कोकणात होणारं आणि एवढं मौल्यवान गोष्ट, जगातलं सर्वात मोठं फळ आणि त्याला व्हॅल्यू काहीच नाही. त्यामुळे हे फणस हे पीक कोकणाचं आणि पूर्ण भारताचं आणि देशाचं आणि बाहेरच्या ह्याच्यामध्ये कायापलट करू शकेल एवढी ताकद या फणस पिकामध्ये आहे. बरं. मग आपण नेहमी आंबा आणि फणस ह्याच्यात चक्क दुजाभाव करतो की नाही रे? म्हणजे आंब्याला आपण वा फळांचा राजा वगैरे, आणि म्हणजे ते म्हणू द्या, पण फणसाला का बरं असं कमी लेखलं गेलं? म्हणायला पाहिजे ना, तर आंबेवाल्यांच्या भावना दुखावतील. हो नाही, फणसाला का बरं कमी लेखलं गेलं? आंबेवाल्यांची भावना दुखणार नाही याची मी काळजी घेईन. पण तसं बघायला गेलात साहेब तर कसं आहे की फणसाला हा दुजाभाव का मिळाला? कारण की फणसाचं कमर्शियलायझेशन समजलं नाही आपल्याला. केरळ राज्याचं फळ फणस आहे, श्रीलंका देशाचं फळ फणस आहे, बांगलादेश देशाचा फळ फणस आहे, म्यानमार देशाचा फळ फणस आहे,
व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया इथं हजारो एकरवर फणसाची लागवड आहे. जर फणसाची लागवड आपल्या भागातल्या पिकाला जर एवढी जगामध्ये व्हॅल्यू आहे तर त्या फणसामध्ये काहीतरी आहे. त्यातलं कमर्शियलायझेशन आपल्या शेतकऱ्यांना लोकांना समजलं नाही, म्हणून फणसाला थोडा दुजा भाव झाला असं मी म्हणेन. एक छोटा प्रश्न. येस सर. आंब्याला एवढं ग्लॅमर काय की ते फणसाला नाही असं वाटतं तुम्हाला? आंब्याला एवढं ग्लॅमर असण्याचं कारण काय आहे की जे आपले लॅटराईट सॉइल जी आहे ही कोकणातली म्हणजे लाल माती जी आहे, तर त्यातला जो होणारा आंबा आहे याला एक विशिष्ट चव आहे. म्हणजे आंबा देशभर होतो, बाहेरच्या देशात होतो, पण आपल्या आंब्याला जी चव आहे ती कुठंच चव आहे आणि तो रेडी टू म्हणजे इझिली कन्झ्युमेबल आहे. त्यामुळे आंब्याला तो ग्लॅमर आहे. आता तू फणसावरती केलेले प्रयोग आणि तुझ्या बागेचा केलेला विकास ह्याच्याबद्दल जरा आम्हाला सांग. साधारण 2012-13 सालापासून आपण ह्या प्रोग्रामवरती किंवा ह्या फणसाच्या शेतीवरती काम करायला सुरुवात केली. मुळात सर ह्याच्याविषयी मी सांगायच्या अगोदर असं सांगू इच्छितो की शेती आपण हे कमर्शियल म्हणून बघत नाही. म्हणजे मी स्वतःला जॅकफ्रूट आंत्रप्रेनर म्हणवतो. का म्हणवतो? आंत्रप्रेनर हा मागचा जो शब्द आहे हा फार महत्वाचा आणि तो शेतीच्या निगडीत आहे. शेती आपण शेती म्हणून करतो, पण शेतीला जेव्हा आपण व्यवसाय म्हणून बघू तर शेतीची प्रगती होऊ शकेल. हा त्यातला मूळ गाभा आहे. अगदी. आणि फणसाची ही शेती सुरू झाली 2012-13 साली. सुरुवातीला सर 400 झाडं लावली होती. जेव्हा वडिलांनी सुरुवातीला झाडं लावली, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी 36 प्रकारचे फणसाची व्हरायटीज आणल्या केरळला जाऊन. तेव्हा आपल्याच लोकांनी, आपल्याच भागातल्या लोकांनी, अरे हा काय वेडा माणूस आहे का की फणस लावतो, एक झाड ठीक आहे, 5 झाडं ठीक आहे, एवढी 400 झाडं म्हणजे आमच्या भाषेत नसते उद्योग. थोडक्यात नसते आम्ही परत थीमवर येणार. थोडक्यात नसते उद्योग की बाबा वेडा माणूस आहे की फणस लावतो, फणसातनं काय होणार आहे. त्या वडिलांचं उत्तर असं होतं की आमचं उत्तर असं होतं की फणस लावू तर दे, धरतील तेव्हा ती विकायचे कुठे, काय करायचे ते बघू. ते काय असतं सर की एखाद्या गोष्टीचं ध्येय आपण आयुष्यात धरलं तर आपण करू शकतो. तर 2017 साली आम्ही एका इंटरनॅशनल सेमिनारला गेलो होतो आणि इंटरनॅशनल सेमिनार हे फक्त फणसावरती होतं. म्हणजे आपल्याला विशेष वाटेल की फणसावर देखील इंटरनॅशनल सेमिनार होऊ शकतं. भारतातलं पहिलं आणि जगातलं हे दुसरं होतं केरळ वायनाड येथे. आणि तिथे ऍक्च्युली फणसाला ग्लोबल स्वरूप काय आहे म्हणजे MD डॉक्टर्स पासून प्रूव्ह केलेली गोष्ट आहे की टाईप 2चा डायबेटीस हा फणसाच्या कच्च्या गऱ्याच्या पावडरनं क्युअर होतो. किंवा फणसाचं रेडी टू इट व्हेजिटेबल म्हणजे जगामध्ये विगन मीट किंवा व्हेजिटेरियनकडे बरेचसे देश वळत आहेत, तर विगन मीटला फक्त आणि फक्त सबस्टिट्यूट हा फणस आहे. आणि फणसाला एवढं मोठं स्वरूप जगामध्ये आहे की येत्या काळामध्ये हजारो टन हा फुसभाजी आपण म्हणतो किंवा भाजीचा फणस म्हणतो हा एक्सपोर्ट केला जाईल. अशा पद्धतीने तो प्रवास होता. मग त्याच्यावर आम्ही वेगवेगळ्या हळूहळू डेव्हलपमेंट करायला लागलो. बाहेरच्या देशातल्या म्हणजे सध्याच्या घडीला भारतातल्या प्रत्येक राज्यात जिथं जिथं फणस होतं, म्हणजे इकडून गुजरातपासून सुरू केलं वरती उत्तर प्रदेशपर्यंत आणि इकडं नॉर्थ ईस्ट आणि केरळपर्यंत ह्या सगळ्या राज्यांमध्ये म्हणजे थंड हवेचं ठिकाण सोडलं दिल्लीच्या वर तर प्रत्येक राज्यामध्ये फणस आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात फणसाचं झाड आहे आमचं ऑब्झर्वेशन आहे. आणि सध्याच्या घडीला जगामध्ये 128 फणसाच्या व्हरायटीज आहेत कापा बरका एकत्र करून. त्यातल्या 86 व्हरायटीज आपल्याकडे आहेत. आता 86 व्हरायटीज तुम्ही म्हणाल तर 86 व्हरायटीज कशा? लाल रंगाचा फणस म्हणजे वरून तो हिरवाच जसा असं आतला लाल रंगाचा फणस, भगव्या रंगाचा फणस, वर्षातनं 2 वेळा येणारा फणस, कुंडीमध्ये पिशवीमध्ये धरणारा फणस. बरं. परत त्याचा गोडवा आपण जो TSS मोजतो, स्वीटनेस मोजतो, हे 25च्या वर ब्रिक्स असलेला फणस. अशा पद्धतीच्या ह्या फणसाच्या व्हरायटीज आहेत. अगदी म्हणजे 2 किलोच्या फणसापासून 50 किलोच्या फणसापर्यंतच्या अशा व्हरायटीज आहेत आणि अशा ह्या 86 प्रकारच्या व्हरायटीज आहेत. बरं. त्याच्यामध्ये हळूहळू डेव्हलपमेंट करता मग ह्या व्हरायटीजचं कलेक्शन करायला सुरुवात केलं. आपलं एम असं आहे भविष्यातलं की जॅकफ्रूट रिसर्च सेंटर काय म्हणजे जॅकफ्रूट रिसर्च सेंटर तयार करायचं. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही की फणस एक झाड आहे पण त्याच्यावरचं रिसर्च सेंटर काय असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील. मग टप्प्याटप्प्याने पुढे जात गेलो. मग नर्सरी व्यवसाय सुरू केला. नुसती शेती करून उपयोग नाही, जसं मी बोललो त्याला कमर्शियलायझेशन यायला पाहिजे. आणि लोक म्हणायला लागली की तुम्ही फणसाची झाडं लावली आहेत तर आपल्याला पण फणसाची झाडं पाहिजेत. तर त्यासाठी मग शासनमान्य एकमेव महाराष्ट्रातली फणसाची नर्सरी आहे ज्याच्या माध्यमातून आजच्या घडीला आपण महाराष्ट्रभर, देशभर आणि देशाच्या बाहेर फणसाची झाडं पाठवतो. आणि नंतर मग व्हॅल्यू ॲडिशनचे काही सुरू आपण प्रयोग केलेले आहेत. आणि येत्या काळामध्ये वर्षभरामध्ये फणसावरचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रकल्प. आता काहीतरी मोठी ऑर्डर एक्सपोर्ट झाली फणसाच्या. आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फणसाची झाडं एवढे वर्ष गेले 10-15 वर्षापासून येत होती.
पण आपण पहिल्यांदाच भारतातनं फणसाची झाडं परदेशात एक्सपोर्ट केली आणि ती एक्सपोर्ट अशा स्वरूपात केली की विदाऊट वॉटर विदाऊट सॉइल, म्हणजे बिना पाणी बिना मातीची ती झाडं पाठवली. त्याला एक आपण ट्रीटमेंट केली आणि 300 झाडं पाठवायला एक साधारण टेम्पो लागतो आपल्याला, पण 300 झाडं एक 3 बॉक्समधनं फक्त 19 किलो वजन झालं. ती झाडं तिकडे जाऊन लागवड देखील झाली आणि उत्कृष्टरित्या, म्हणजे त्याला मॉर्टॅलिटी रेट फक्त 2 to 3% आला. म्हणजे 300 झाडातली साधारण 10 झाडं गेली, 290 झाडं जिवंत आहेत. वा. आणि तू काहीतरी प्रकल्पाबद्दल, सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणालास, तो काय येतोय ते सांग. महाराष्ट्रातला सर्वात मोठं फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट, जसं आपण सह्याद्री फार्मचा सर उल्लेख केला तशा पद्धतीनं आपल्या भागामध्ये काही ठिकाणी MIDCs आहेत, पण ॲग्रिकल्चर ओरिएंटेड बिझनेस व्हेंचर्स नाही आहेत मोठे मोठे. ते होणं गरजेचं आहे. म्हणजे काय काय ठिकाणी झालेत तसे. तर फणसापासून आपण काय काय करू शकतो, आता तसं बघायला गेलात तर रेडी टू इट व्हेजिटेबल ही जी कन्सेप्ट, आता मेट्रो सिटीमध्ये राहणारी लोक, त्यांना फणस तो घरी न्यायचा, तो कापायचा, त्याच्या हाताला चीक लागतो, त्या सगळ्या टीडीएस गोष्टी नको झालेल्या आहेत. बरोबर. असे खूप व्हेंचर्स तयार झालेत. तर रेडी टू इट व्हेजिटेबल असेल, आटाळा असतात, म्हणजे सर्वात फणसामधला काय म्हणतात न्यूट्रिटिव्ह घटक हे आटूळ आहे. आपली जुनी लोक, आपण देखील सर त्या चुलीमध्ये भाजून राखे ते करून केले असतील. नवीन जनरेशनने ते सोडलं, पण 4 बदामांमध्ये जेवढे न्यूट्रिएंट्स आहेत तेवढ्या एका फणसाच्या आटळीमध्ये न्यूट्रिएंट्स आहेत. त्याच्यावरचं व्हॅल्यू ॲडिशन राहील. इवन जे बाहेरचं साल आहे फणसाचं, जे आपण फेकून देतो पूर्णपणे, त्याचं उत्कृष्ट प्रकारचं कॅटल फीड म्हणून होऊ शकतं आणि फर्टिलायझरमध्ये जो रूपांतर होऊ शकतं. म्हणजे फणस, आपण कल्पवृक्ष नारळाला म्हणतो, पण मी तर कल्पवृक्ष फणस म्हणेन, कारण की त्यातला कोणताही भाग हा वेस्टेज होत नाही. इवन सांगायची गोष्ट अशी साहेब की साधारण 1-1.5 वर्षापूर्वी जर्मनीला आपण फणसाची हिरवी पानं एक्सपोर्ट केली. तुम्ही म्हणाल हिरवी पानं कशाला एक्सपोर्ट केली, तर हिरवी पानामध्ये त्या भागामध्ये जे रिसर्च झाला, तर हिरव्या पानांचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे हा कॅन्सर ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. म्हणजे फणस हा एवढा म्हणजे ते गुणकारी आहे आणि आपण त्याचं कम्प्लिटली 99% फणस हा वेस्टेज होतो. तर आपला एम असंच आहे की एकूण एक भागाने म्हणजे कोकणाची कायापलट करू शकेल आहे फणसामध्ये, एवढी ताकद आहे. वा. म्हणजे तुझा झपाटा जो आहे तू ज्या झपाट्याने बोलतोयस त्याच झपाट्याने करतो पण आहेस. त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. आता मला असं सांग की कोकणामध्ये आपण काय म्हणतो ना, की जोपर्यंत लोक बघायला येत नाहीत आणि पर्यटन वाढत नाही, आता पर्यटन म्हणजे पुढेही आपण पुढच्याही सत्रामध्ये त्याच्याबद्दल बोलणारच आहोत, पण पर्यटनाचा एक मोठा भाग कृषी पर्यटन हा सुद्धा आहे ना, तर त्यासाठी सुद्धा काही तू करतोयस का तुझ्या या फणसाच्या बागेत? कृषी पर्यटनासाठी सर ते कसे आहेत, टप्प्याटप्प्यानं होणारे सगळे व्यवसाय आहेत. कृषी पर्यटनासाठी सध्याच्या घडीला म्हणजे एक सांगायची गोष्ट की शेती बघायला म्हणून आजच्या घडीला महाराष्ट्रातनं इवन म्हणजे सावंतवाडी ते नागपूरपासून सगळे शेतकरी फणसबाग कशी आहे, त्याचं कमर्शियल कल्टिवेशन कसं आहे, अशा पद्धतीने लोक बघायला येतात. बाहेरच्या राज्यातनं लोक बघायला येतात. अरे वा. हा एक पर्यटनाचा भाग झाला. म्हणजे साधारण 1,500 ते 2,000 व्हिजिटर्स, फार्मर्स हे शेतावरती येतात की फणस लागवड कशी आहे, आणि त्याचंच कन्व्हर्जन आपण एक ॲग्रो टुरिझममध्ये किंवा जॅकफ्रूट फॉरेस्ट टुरिझममध्ये सध्याच्या घडीला स्मॉल स्केलवर सुरू केलेला आहे. पण येत्या टाईममध्ये म्हणजे माझ्या इथं जर आलात तर ॲम्बियन्स चांगला आहे, नदी लागून आहे, 12 महिने पाणी आहे, आणि लोकांना भविष्यातलं जे एक सिंगल अम्ब्रेला प्लॅटफॉर्म खाली म्हणजे फणसाची लागवड कशी असते, फणसापासून व्हॅल्यू ॲडिशन प्रोडक्ट्स काय काय होतात, फणसाची झाडं पाहिजे असतील तर एखादा माणूस झाडं घेऊ शकतो, आणि त्या फणसाच्या बागेत राहायचं असेल तर त्याच्यामध्ये 2-3 कपल किंवा माणसं किंवा त्यांची फॅमिलीज हे येऊन राहू शकतील, आणि फणस टुरिझम हे भविष्यात येत्या काळामध्ये आपल्या कोकणात झालेलं असेल. वा, क्या बात. नेहमी आपले विलास शिंदेबरोबरही गप्पा मारताना हा मुद्दा येतो की सरकार आणि सबसिडी याच्यामध्ये गुंतलेल्या शेतकऱ्याला मुक्त करण्याची गरज आहे आणि त्याच्यामधला उद्योजक हा पुढे आणण्याची गरज आहे. तर सरकारी यंत्रणा, त्यांच्याबरोबरचा इंटरफेस, इंटरॅक्शन, ह्या सगळं करताना तुला आलेले कडू गोड अनुभव काय काय आहेत? मुळात म्हणजे एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये आपण जेव्हा जातो तर पहिला अप्रोच आपला हाच असतो की आपलं काम होईल की नाही होईल, 1 दिवस लागेल, 1 महिना लागेल की 1 वर्ष लागेल. तसं कोणताही व्यवसाय आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये फॉर्च्युनेटली एक चांगली गोष्ट आहे याच्यामधली की केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, ह्यांच्या उत्कृष्ट स्कीम्स आहेत. त्याच्यामधला सर्वात मोठा ड्रॉबॅक काय, आता आपल्या हातात सोशल मीडिया थोडं यंग असल्यामुळे एक तो फायदा होऊ शकतो, पण ह्यांनी खूप चांगल्या स्कीम्स केलेल्या आहेत, पण ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा पोहोचल्या गेल्या नाहीत.
तर आपला पण अप्रोच त्याच्यामध्ये थोडा ड्रॉबॅक आहे आणि तिकडून पण समोरून पण तेवढाच आहे. आणि यंत्रणामध्ये ते काय म्हणतात सर, एखादी गोष्ट करायची ठरवली तर आपण करू शकतो. पेशन्स हा जो विषय आहे हा सरकारी यंत्रणांमध्ये फार मोठा ड्रॉबॅक आहे आणि पेशन्स फार शेतकऱ्यांना ठेवावा लागतो. म्हणजे एखादी गोष्ट झटपट होत नाही किंवा शेतकरी हा आपला तेवढा इंटलेक्च्युअल लेवलला, म्हणजे शेतीमध्ये खूप ज्ञान आहे पण पुढे जाऊन जर ज्या स्कीम्सचा फायदा घ्यायचा असेल तर तिथे आपला अप्रोच कमी पडतो. तर तशा पद्धतीने सरकारी योजनांमध्ये जर आपण बघायला गेलं त्याचा फायदा आपण घेणं गरजेचं आहे, आपला तो अप्रोच वाढवणं गरजेचं आहे. शासकीय जर आता एखादा समजा प्रोजेक्ट करतो, मी आता फूड प्रोसेसिंगचा प्रोजेक्ट करतोय, मग त्याचे लायसन्सेस असतील, आता FSSAIचं लायसन्स लागतं, पोल्युशनचं लायसन्स लागतं, आपल्याला हे उंबरटे हे झिजवावे लागतात पण ते केल्याशिवाय पर्याय नसतो. जसं तुम्ही सह्याद्री फार्मचं सांगितलं, विलास शिंदे हे माझे सिनियरच आहेत, साधारण मला 15 वर्षांनी सिनियर आहेत. पण जो फार्मर प्रोड्युसर कंपनी हा जो कन्सेप्ट त्यांनी राबवला आहे देशातला सर्वात उत्कृष्ट, तोच फार्मर प्रोड्युसर कंपनीचा जो व्हेंचर आहे तो आपण आपल्या कोकणामध्ये राबवला पाहिजे. आता आपण फार्मर प्रोड्युसर, वडिलांना किंवा फणस किंग म्हणून म्हटलं तर मग जॅकफ्रूट किंग ॲग्रो प्रोड्युसर कंपनी त्याच नावाने आपण हे सुरू केलेलं आहे आणि साधारण 900 जॅकफ्रूट ग्रोईंग फार्मर्स आहेत त्याच्यामध्ये. आता आहेत ऑलरेडी, म्हणजे ज्याचं 1 झाड पण आहे, ज्याचं 100 झाडं पण आहे, त्याचे 1000 झाडं पण आहेत, अशी शेतकरी त्याच्याशी अटॅच आहेत. आणि ह्याच्या माध्यमातून सरकारी यंत्रणांकडनं आपल्याला जरी प्रॉब्लेम्स येत राहिला साहेब, तरी माझं म्हणणं असं आहे की आपण जर आपला अप्रोच तशा पद्धतीने चांगला ठेवला तर सरकारी यंत्रणांचा आपण फायदा करून घेऊ शकतो. म्हणजे तू आता आम्हाला सांगतोयस की 900 फणस उत्पादक शेतकऱ्यांची सहकारी शेती ही तुझ्या ब्रँडचं नाव काय म्हणाला? जॅकफ्रूट किंग या नावानं तू या कोकणामध्ये चालू केली आहेस. म्हणजे आता हा एकटा दुकटा शेतकरी राहणार नाहीये, तर त्याचे सगळे फोर्सेस, त्याची बुद्धिमत्ता, त्याचे रिसोर्सेस हे सगळे एकत्र येतील आणि सहकारी पातळीवरती ते पुढे जातील. बरोबर? मला एकच मिनिट सर, पण हे करत असताना कोकणातली माणसं एकत्र येणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टींवरती लोक जे बोलतात, तसा अनुभव तुला आलाय का वेगळा अनुभव आलाय? तसा अनुभव मला आलेला आहे, पण त्याच्यावरती सोल्युशन्स पण काढलेले आहेत. ते कसे ते मी सांगतो की एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी, आपण म्हणतो सहकार आपल्याकडे रुजला नाही, आपली कोकणातली म्हणजे मेन ड्रॉबॅक आपण असं म्हणतो की त्याच्यातनं माध्यमातून व्यवसाय उभे नाही राहिले. पण जर तुम्ही आत्ताच्या घडीला जर बघाल सर, जसं कोविड नंतर समजा एखादी जी पार्श्वभूमी बदललेली आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे सर्वात येत्या काळामध्ये म्हणजे 2040 2050 यात सर्वात जास्ती चालणाऱ्या गोष्टी काय आहेत, तर पहिलं म्हणजे ॲग्रिकल्चर असेल आणि दुसरं म्हणजे हे मेडिकल फील्ड असेल. मेडिकल म्हणजे सगळे म्हणजे डॉक्टर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या, कारण की लोक हेल्थ कॉन्शियसकडे जास्ती झालेली आहेत. तर सहकारामध्ये लोकांना एकत्र करणं हे डिफिकल्ट गोष्ट आहे, पण आपण एक वेगळी पद्धत काय याच्यामध्ये राबवली की समजा माझे 900 शेतकरी आहेत, ते साधारण वटपौर्णिमेला 5, 10, 20 रुपयाला फणस मुंबईला पाठवून देतात. ती येत्या काळामध्ये आपण अख्खा फणस हा मुंबईला जाणारच नाही. त्यांना जे आपण शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही तुमचं फणस जो आहे तोच जर मी समजा 50 रुपयांनी घेतला, 100 रुपयांनी घेतला, तर घर बसल्या आपल्याला व्यवसाय होतात आणि फणसाला मेंटेनन्स कॉस्ट काही नाहीये. तर तशा पद्धतीची जर त्याला सिस्टीम राबवली, आता समजा एखाद्या XYZ समजा पेण सारख्या गावामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये एक कलेक्शन सेंटर असेल, तर तो हाताळणारा एक माणूस वेगळा, तिथं माझी कंपनी म्हणून इन्व्हॉल्वमेंट राहणार नाही. फणस उतरवून घेणारा माणूस एक वेगळा, काय ज्या आपल्या महिला असतात त्या दुपारनंतर घर बसल्या एखाद्या आपल्या परसबागेमध्ये बसून फणसाचे गरे काढून देतील. त्याच्यामध्ये एखादी रेफर व्हॅन असेल, रेफ्रिजरेटेड व्हॅन असेल, ते फणस जाऊन गरे गळे, हे सगळी कामं करणारी ही लोक ही वेगवेगळी असतील आणि ह्या प्रत्येक माणसाला याच्यातनं व्यवसाय मिळेल आणि ॲज अ कंपनी किंवा ॲज अ प्रोसेसर म्हणून मला तर आर्थिक फायदा मिळणार किंवा त्याच्या लोकांना आर्थिक फायदा मिळणार, पण जी लोक जोडली गेलेली आहेत त्यांच्या मालाला एक हमी मिळेल. म्हणजे आपण हमीभाव म्हणतो, पण त्या एखाद्या शेतकऱ्याला मालाला जर हमी भेटत असेल तर ते एक उत्कृष्ट रित्याची सिस्टीम होऊ शकते. तर तशा पद्धतीचा प्रयोग आपण सुरू केलेला आहे. आतापर्यंत आपल्याला चांगला सक्सेस आहे त्याच्यामध्ये आणि असे येत्या काळामध्ये खूप फार्मर प्रोड्युसर कंपनीज आपल्या कोकणात देखील होतील अशी माझी चांगली अपेक्षा आहे. मला तुम्ही काहीतरी विचारत होतात. मला असं वाटतं ही खूपच अभिनव कल्पना आहे. खूप अभिनव कल्पना आहे. आणि मला एक जो प्रश्न विचारायचा होता, डॉक्टरने आधी विचारला की कोकणातली माणसं एकत्र येणं, आपण अनेक गावांबद्दल अनेक प्रदेशांबद्दल आपल्या डोक्यातल्या गोष्टी असतात, परंतु आम्ही नेहमी टीव्हीवर असं बघतो डॉक्टर आपण की कुठलंही सरकार येऊ, कुठलाही मंत्री येऊ, की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहोत, आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो, असं आम्ही तरी ऐकतो. पण हे शेतकरी कधी बोलताना दिसत नाही की आमचं सरकार आहे. नेमकं काय आहे, म्हणजे कोणाचं सरकार आहे? सरकार शेतकऱ्यांचं हे कधीच नसतं.
ही सत्य गोष्ट आहे. कारण की जे कोणी सत्तेमध्ये बसतात ते त्यांना बोलावं लागतं. तिथली थोडी कामं होतात, थोडी कामं होत नाहीत. हा प्रॅक्टिकल भाग झाला. पण सरकार शेतकऱ्यांचं व्हायला काय आहे की मेन म्हणजे आपल्या कोकणातला बघायला, आता मूळ कोकणातला विषय असल्यामुळे आपला कोकणातला शेतकरी हा संघटित नाहीये. आपण काय विचार करतो, समजा मी फार्मर प्रोड्युसर कंपनी एखादी स्थापन केली तर बाबा एखादा मेंबर व्हायला पण माझा फायदा काय, हा आपला पहिला प्रश्न असतो. त्याच्यामध्ये प्रोज अँड कॉन्स दोन्ही आहेत. पण तसा विचार न करता शेतकऱ्यांना, जसं आता सह्याद्री फार्म्स आहे त्यांच्याकडे, म्हणजे मला एकदा अनुभव चांगला आला होता. मी एका चांगल्या मंत्र्यांना भेटायला गेलो होतो, म्हणजे मी नाव नाही सांगणार, पण मंत्र्यांना भेटायला गेलो होतो. तिथं भेटलो, तिथं भेट होत नव्हती. पण येताना मी वडिलांना एकदा सांगितलं की बाबा एक दिवस आपण अशी परिस्थिती निर्माण करू की आपल्याला त्यांच्याकडे जायची गरज लागणार नाही. ते लोकांना बाबा फणसबाग कुठं आहे, लांजात आहे ना, तिथं आपण बघायला जाऊ. हे दिवस येतील तेव्हा सरकारी यंत्रणांचा आणि सरकारचा आपल्याला चांगल्यारीत्या फायदा घेऊ शकता येईल. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं सरकार नाही, शेतकऱ्यांना ठरवायला पाहिजे की सरकार कोणाचं व्हायला पाहिजे. हे दिवस नक्कीच लवकर येतील. वा वा, क्या बात आहे. तू म्हणजे ॲग्रिकल्चरल इंजिनियर, मग त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, मग शेतकरी, असा सगळा तुझा प्रवास आहे. आणि मग आता शेतकरी उद्योजक. आपल्याकडे खूप सारे पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत. तर तुझ्या अनुभवातून त्यांनी कोणतीही करिअर घेतली पुढे तरी सुद्धा कुठल्या 3 गोष्टी डोक्यात ठेवाव्यात, कुठलीही करिअर घेतली तरी? पालक देखील आणि विद्यार्थी देखील आहेत. कुठलीही कोणती गोष्ट ही करिअर घेतलीत तरी, म्हणजे तुम्ही नोकरी करा, तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही शेतकरी व्हा, तुम्ही तंत्रज्ञ व्हा, 3 गोष्टी कुठल्या समान आहेत? 3 गोष्टी समान असणं मेन म्हणजे, जर समजा एखाद्याने नोकरी केली किंवा व्यवसाय केला, ह्याच्यामध्ये पेशन्स हा भाग फार महत्वाचा आहे. हे पेशन्स पालकांसाठी पण महत्वाचं आहे आणि मुलांसाठी पण महत्वाचं आहे. हे जर समन्वय जर आपण साधू शकलो तर कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय हा सक्सेसफुल होऊ शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की इनोव्हेशन. म्हणजे मी जर फणस झाडं लावून बसलो असतो तर माझी प्रगती झाली नसती. त्याच्यामध्ये दरवर्षी तुम्हाला इनोव्हेशन करायला पाहिजे. की नुसते हिरवे बिया धरतायत, त्या पडतायत, आपले लेडीज काढतायत, एवढ्यापर्यंत ते मर्यादित नाही. त्याला मशीन काढलं पाहिजे, त्याला सेमी ऑटोमॅटिक केलं पाहिजे. हा इनोव्हेशन हा भाग झाला. आणि सध्याच्या घडीला जर व्यवसायाचा पार्ट बघायला गेलात तर मार्केटिंग इज द की ॲस्पेक्ट. म्हणजे तुम्ही ॲमेझॉनवर शेणक्या पण विकल्या जातात, ॲमेझॉनवरती शेणक्या पण विकल्या जातात, पण हा मार्केटिंगचा भाग झाला. पण कोणतीही नोकरी आणि व्यवसाय हा तुमचा ॲप्रोच जो आहे, एखादी नोकरीसाठी असेल किंवा एखादं व्यवसाय असेल तर त्याच्यातला जो ॲप्रोच आणि हा मार्केटिंग की ॲस्पेक्ट आहे, ह्या 3 गोष्टी मला अशा वाटतात की ह्या मूलभूत गरजेच्या आहेत आणि ह्या आपण टिकवल्या पाहिजे आहेत. बरोबर. आणि मला असं दिसतंय की तुझ्यासारखा जो उद्योजक असतो तो बऱ्याच वेळेला त्या व्यवसायाला एक महत्त्व तयार करून देतो. म्हणजे शेती हा व्यवसाय असा आहे की त्याच्या भोवती ग्लॅमर असं कधी फार नव्हतंच. आधी तो परंपरागत येणारा भाग म्हणूनच घेतला जायचा. आज आपण त्याच्याकडे नवीन पद्धतीने पाहतो की अरे ह्याच्यामध्ये दडलेला उद्योग आहे आणि उद्योजक आहे, तो तुम्ही शोधा, तर मग ते ग्लॅमर तयार होईल, त्याला ती प्रतिष्ठा मिळेल त्या गोष्टीला. पण त्यासाठी तू म्हणालास त्या ह्या सगळ्या गोष्टी असणं ही गोष्ट फार गरजेची राहणार आहे. तर तू खूप छान आम्हाला सांगितलंस. एक प्रश्न असा आहे की शेती व्यवसाय हा नेहमी बऱ्याच प्रमाणात निसर्गामधल्या बदलांवरती अवलंबून असतो. आणि तुझ्या या क्षेत्रामध्ये सुद्धा निसर्गाचे बदल आणि फणस यांचं तर नातं असणारच. तर तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे निसर्गाच्या बदलांना सुद्धा आपल्या बाजूने वळवता येईल असे काही अनुभव तुला फणसाच्या बाबतीत आलेत का? फणसाच्या बाबतीत अनुभव मेन म्हणजे फणस शेती हा विषय का होता तो मी थोडं त्याच्याबद्दल सांगतो की फणस हे 0 मेंटेनन्स ट्री आहे. म्हणजे तुम्ही आंब्याचा आपला विषय झाला, आंबा आपला हा राजा आहे फळांचा, तो जगात प्रसिद्ध आहे. पण आंब्याचा मेंटेनन्स कॉस्ट खूप वाढलेला आहे. त्याला 12-15 फवारण्या करायला लागतात तेव्हा जाऊन तो आंबा पूर्वीसारखा दरवर्षी येतो असं पण नाही. काजूचा विषय असा आहे, म्हणजे मूळ पिकं जी आपली आहे त्याच्यावर सांगतो. काजूचा विषय असा आहे की आफ्रिका, टंझानिया, बेनिन इथली काजू बी इम्पोर्ट होऊन आपल्याकडे 60 ते 70 रुपये किलोमध्ये मिळते. त्यामुळे आपली लोकलच्या काजूचा बीचा रेट फार कमी गेलेला आहे. पण फणस असं एकमेव पीक आहे, त्याला तुम्हाला खतं घालायला लागत नाहीत,
फवारण्या करायला लागत नाहीत. पहिले 2 वर्ष फक्त पाणी द्यायला लागतं आणि मिनिमम फणसाचं आयुष्य हे 100 वर्ष आयुष्य आहे. 100 वर्ष म्हणजे आपण म्हणतो की आजोबांना लावलं आणि नातू खातो, आजोबांनीच लावायचं आणि आजोबांनीच खायचं, हे दिवस शेतीमध्ये आलेले आहेत आणि त्याचा आपण जास्त अवलंब केला पाहिजे. आता तंत्रज्ञानाचा विषय म्हणाल सर, की मी जेव्हा वरच्या भागामध्ये जास्ती फिरतो तर तेव्हा मला समजतं की गावोगावी प्रत्येक तालुक्याला कोल्ड स्टोरेजेस आहेत. शासकीय कोल्ड स्टोरेजेस आहेत, प्रायव्हेट कोल्ड स्टोरेज आहेत. आपली जी शेती आहे ही पेरिशेबल शेती आहे. काजू, आंबा, फणस कोणतेही घ्या तुम्ही, तर त्याच्यासाठी जी सिस्टीम आहे, आता समजा माझा फणस असेल तर त्याचं जास्तीत जास्त किती 2 दिवस 3 दिवस टिकेल. पण जर त्या फणसाला आपण जर कोल्ड स्टोरेजला एखादी प्रोसेस करून जर ठेवलं तर 1 वर्ष तो फणस टिकू शकतो. त्याचं तंत्रज्ञान अजून पुढे जर गेला, जर तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्याच्यात चिप्स मेकिंग असतं, म्हणजे तळलेले गरे नव्हे, पिक्या फणसाचे चिप्स बनवू शकतो आपण. पिक्या आंब्याच्या, आंबा जसा म्हणाल तर पिक्या आंब्याच्या आपण चिप्स बनवू शकतो. आणि आपण जर म्हणतो आणि एकदम बेसिक खर्चामध्ये सोलर ड्राईंग जे कन्सेप्ट आहे, म्हणजे गरे जरी तुम्ही सुकवले आणि नंतर त्याच्यात त्याला फ्लेवरिंग केलं तर ह्याला खूप डिमांड आहे. आणि आत्ताच्या घडीला जर प्रॉपर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर इव्हन पिक्या घराचे जे फणस आहेत, फॉर एक्झाम्पल जे चिप्स आहेत, ते साधारण मार्केटला 1,500 ते 2,000 रुपये किलोने विकले जातात. बरं, म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणाला, मी एकदम बेसिक टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षी एक पावस मधला एक मुलगा वडिलांकडे आला होता. तो म्हणाला की मी फणसाची झाडं आहेत माझी, पण मी 10-15 रुपयाला ते तळलेले गरे करण्यासाठी एक फणस देऊन टाकतो. त्याला सजेशन असं दिलं की तू काय कर, ह्या वर्षी तुझा फणस पिकला की प्लास्टिकची पिशव्या घे साध्या आणि 10-10 गरे प्लास्टिकच्या पिशवीत टाक आणि तू रत्नागिरीच्या मार्केटमध्ये विक. तो जो फणस 10 रुपयाला विकत होता, तो फणस त्यांनी 480 रुपयाला त्याचे पूर्ण गरे विकले. म्हणजे त्यानं त्या टेक्नॉलॉजी का व्हॅल्यू एडिशन काय केलं, तर एक पिशवी आणि फक्त ते गरे काढून दिले. त्याला तुम्हाला प्रॉपर पॅकेजिंग असेल, ब्रँडिंग असेल तर ते 1000 रुपयाला विकलं जाईल. आणि आजच्या घडीला मेट्रो सिटीमध्ये फणसाचे पिके गरे जे आहेत ते 10 गरे 150 रुपये ते 200 रुपयाला विकले जातात. एका फणसामध्ये 150 ते 200 गरे तरी किमान असतात. म्हणजे एका फणसाचे झाले किती पैसे, 1,500 रुपये, 2,000 रुपये. व्हॅल्यू एडिशन बाकीचं राहिलं. पण हा टेक्नॉलॉजीचा जोड जर आपण केलं आणि तो जर कमर्शियल व्ह्यूनं विचार केला तर 100% ह्या गोष्टीचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. आता तुझ्या त्या ओल्या काजूच्या मशीनकडे येऊया आपण. ओल्या काजूचं मशीनचं इन्व्हेन्शन आम्ही का केलं त्याची वाटल्यास एक क्लिप पण ते करतील. हो, आपण तर दाखवूया ना ती. एकदा दादा क्लिप प्ले करा, म्हणजे मला त्याच्यावरती हे करता येईल ओल्या काजूच्या मशीनचे. काजूच्या मशीन बद्दल सांगतो. आपण आता फार्मर प्रोड्युसर कंपनी रन करतो की विलास शिंदेनी काय केलं की त्यांनी 100 उद्योजकांना एका छत्राच्या खाली आणलं. तसंच हे मशीन आहे ना साहेब, ते एका शेतकऱ्यानं बनवलेलं आहे. आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या एका शेतकऱ्यानं बनवलेलं आहे. ग्रामीण भागातला एक मोटर वाइंडिंग करणारा माणूस बरं त्यांनी बनवलेला आहे. ह्याच्यावरती खूप वेळा प्रयोग झाले, पण ओले काजूवर सोलायचं हे जगातलं पहिलं मशीन आहे. मॅन्युअल आहे. भविष्यात जर आपण त्याला सेमी ऑटोमॅटिक आणू, ऑटोमॅटिक आणू, पण ह्याची गरज का भासली? जसं इनोव्हेशन म्हणालो मी की इनोव्हेशन आपल्याला एक की ॲस्पेक्ट आहे आयुष्यातलं, कोणत्याही व्यवसायात किंवा नोकरीत. तर सुक्या बियांचा रेट खाली गेलेला आहे, 70-80 रुपयावरती गेलेला आहे. समजा काजू बोंडाची वायनरीची परमिशन सध्या मिळालेली आहे किंवा एवढं, किंवा आता आपण काय म्हणतात बायोफ्युएल किंवा फ्लेक्स फ्युएल म्हणतो, त्यात इथेनॉल जनरेशनसाठी भविष्यात आपली बोंडाचा वापर होईल, हा देखील आमचा प्रयोग आहे. आणि जे हिरवे काजू आहेत त्याचा किती जरी म्हणालात आत्ताच्या घडीला 2,000 रुपये किलोने विकले जातात, पण त्याचा ॲव्हरेज रेट हा 1,000 रुपये किलो असतो. आणि सध्याच्या घडीला 2 ते 3% फक्त ओले बी सोलले जातात, आणि त्या पण आपल्या ग्रामीण भागातल्या महिला खेळ्याने किंवा अंगठ्यामध्ये धरून या काढतात.
त्याचा चीक प्रचंड घातक असतो, त्याचे हात खराब होतात, हात कुचतात. आपण घेतो 1000 रुपयाला, पण त्याच्या मागची मेहनत खूप आहे. तर ह्याचं इनोव्हेशन करण्याची गरजेची का होती की जर 25% जरी ओला काजू जर यातनं सोलला गेला तर अल्टिमेटली सुक्या बीचा शॉर्टेज होईल आणि सुक्या बीचा रेट जो 150 रुपये एक्सपेक्टेड आहे तो अप होईल आणि हे त्याच्या मागचं बिझनेस माइंड आहे. आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून आमचा उद्देश असा आहे की प्रत्येक घरोघरी म्हणजे ह्याची किंमत फक्त 4400 रुपये, त्याच्यावर पण 50% अनुदान मिळवायचा प्रयत्न आहे आणि तो होईल येत्या काळामध्ये. तर घरोघरी शेतकरी हे विकत घेतील. समजा एखाद्या कंपनीचे शेतकरी सगळे घेतील, 900 शेतकरी. तो जो रॉ मटेरियल तयार होईल त्याचा आपण एक ब्रँडिंग करून एक वेगळा व्यवसाय त्यातनं उभा करू शकतो आणि म्हणून हे मशीनचं इन्व्हेन्शन झालेलं आहे. क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात. लवकरच या मशीननी सोललेले काजू आम्हाला खायला मिळतील असं वाटतंय. लवकरच मिळतील. वा, क्या बात. आता एक रॅपिड फायर तुझ्यासाठी, सगळ्यात महत्वाची. हो, विचारा ना. पहिलं प्रेम फणस की समोर बसलेलं? पहिलं प्रेम फणसच आहे, पण समोर लक्षात घ्या. बसलेलं पण सांगावं लागेल ना. सांगायला लागेल ना, म्हणजे उत्तर मिळालं आम्हाला, फणस की बायको ह्याच्यामध्ये कोण यायचं? हं? बरोबर. राहुरी म्हणजे आवडतं गाव, हा, राहुरी का राजापूर? कधीही कोकणच, आणि कोकणावरती सर्वात जास्त प्रेम आहे आणि कोकणासाठी झटणारा माणूस आहे आणि ते शेतीच्या माध्यमातून कायम सुरू राहील. वा. वा, हो. पुढचा जन्म भारतात नाही मिळाला तर कुठल्या देशात आवडेल? जिथं आपले कोकणातला रानमेवा जिथं जिथं पिकेल तर सब ट्रॉपिकल कंट्रीमध्ये कुठेही चालेल. आता सगळ्यात अवघड प्रश्न. वा, क्या बात आहे. सगळ्यात अवघड प्रश्न. आवडता पदार्थ बटाटा वडा का फणस पोळी? आवडता पदार्थ फणस पोळी नाही, पण फणसाच्या निगडीतलं एखादं व्हॅल्यू ऍडेड मला आवडतं. बटाटा वडा तेवढा आवडत नाही. सुटलात. आता ना, फणसाचे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामधला तुझा आवडता प्रॉडक्ट कुठला ते तरी सांगा मला. फणसामधला सर्वात आवडता प्रोडक्ट जे व्हॅक्युम फ्राईंग चिप्स म्हणतो, म्हणजे पिक्या घराच्या चिप्स ज्या आहेत, म्हणजे तुम्हाला खाताना चिप्स स्वरूपात लागणार पण ते पूर्ण ड्राईड राहणार आणि त्याला खूप डिमांड आहे आणि मार्केटमध्ये. म्हणजे पिवळा गरा, लाल गरा हे भविष्यात आपले घरोघरी आणि प्रत्येक तालुक्याला व्यवसाय सुरू होतील असे. तर तो सर्वात आवडत आहे. तो आवडता आहे. देवानं 3 वर दिले. देवाने 3 वर दिले की तुझ्या ह्या 3 इच्छा पूर्ण होतील, तर तू कुठल्या 3 इच्छा मागशील? मी पहिली इच्छा माझी अशी राहील की शेतीच्या निगडीत सांगतो की कोकणातल्या शेतकऱ्यांनी किमान 10 झाडं तरी फणसाची लावावीत, कारण की त्यांच्या साठीनंतर एक 5 ते 10 हजार रुपयाचं एक कुटुंब सस्टेन करेल अशा पद्धतीने एक पेन्शन स्वरूपात ती निर्माण होऊन जाईल आणि स्वतः डेव्हलप केलेली. पहिली इच्छा. ओके. दुसरी इच्छा मला अशी वाटेल की कोकण हा भाग जो आहे ह्याच्यावरती प्रचंड काम होणं बाकी आहे, प्रचंड इनोव्हेशन येणं बाकी आहे. तर जर ती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची जर मला संधी मिळाली तर ती मी नक्कीच प्रयत्न करेन. दुसरी इच्छा. आणि तिसरी इच्छा अशी आहे माझी की भविष्यामध्ये कष्ट करणारा, राबणारा शेतकरी जो असेल तो उद्या लेक्सस गाडीतनं, BMW गाडीतनं आणि ऑडी गाडीतनं फिरेल, हे माझं स्वप्न आहे. वा वा, क्या बात. आणि लास्ट, समजा तू तुझ्या फणसाच्या बागेमध्ये अगदी सकाळी सकाळी फिरायला गेलायस आणि अजून सूर्य उगवायचा आहे, छान हवा आहे, तू आणि तुझी फणसाची झाडं आहेत, तुम्ही एकमेकांबरोबर काय गप्पा मारता? एकमेकांबरोबर गप्पा असं मारतो की बाबा जेव्हा झाडं असतात, फणस हे सदाहरित झाड आहे, म्हणजे तुम्ही फणसाकडे कधीही बघितला तर ते प्रसन्न वाटतं आणि त्याच्याशी गप्पा असा आहे की तू कायमच असं बहरत जा, लोकांना ह्याच्यातनं आर्थिक फायदा होईल आणि जास्तीत जास्त फळं देत जा, जेणेकरून माझं स्वतःचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या भागाची ही प्रगती कायमस्वरूपी होत राहील. वा 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 वा. मला वाटतं मित्र, गेल्या या तासभरामध्ये फणसाचे आपल्याला गरे चाखायला मिळाले. आणि मुख्य म्हणजे काटे असलेल्या भागाचाही चांगला उपयोग करता येतो आणि गऱ्याचा तर अधिकच चांगला उपयोग करता येतो, हे तुझ्याकडून आपल्याला समजलं. बोलताना फणसाचे काटे टोचले नाहीये, कधीच नाही. हा, महत्वाची गोष्ट त्याच्यात अशी दिसली की शेतकरी उद्योजक हा संपूर्ण भारतालाही तसा नवा आहे, महाराष्ट्राला नवा आहे,
आणि कोकणाला तर अगदीच नाव आहे. त्यामुळे या निमित्तानं फणसाच्या माध्यमातून एक नवीन मानसिकता तू या कोकण भागामध्ये रुजवायचा जो प्रयत्न करतोयस, मला वाटतं त्याला आम्हा सगळ्यांचे खूप खूप सलाम आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. आणि वेद कडून येस, तुला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आठवण आमच्या सगळ्यांच्याकडून घ्या. आणि आत्ताच्या या प्रसंगाची भेट म्हणून. थँक्यू मिथिलेश, खूप खूप धन्यवाद सर. मध्यंतर एकच मिनिट सर फक्त. शुअर. प्रत्यक्षात जर एखादी बाग ट्रॅव्हल करू शकत असतो तर मी इथं घेऊन आलो असतो, पण एक छोटं स्वरूप म्हणून एक फणसाची बाग कशी आहे किंवा तुम्ही सगळे कधीही माझ्याकडे येऊ शकता, माहिती घेऊ शकता. डेफिनेटली. येस, बघूया ना आपण. इन ॲग्रिकल्चर शेतीतल्या प्रयोगाच्या संदर्भात बीकेटी टायर्सनी प्रोत्साहन देऊन निर्माण झालेला हा पुरस्कार शेतीतल्या नवोन्मेषाची बीकेटी इनोव्हेटर इन ॲग्रिकल्चर याची नॉमिनीची एवी दाखवावी. श्री मिथिलेश देसाई. बीटेक झालेल्या मिथिलेश हरिश्चंद्र देसाई या तरुण शेतकऱ्यानं फणसाची व्यावसायिक शेती करून दाखवली आहे. 83 जातींचे फणस लावून त्यांनी एका फणसाला 1500 ते 2000 रुपये मिळवून दिले आहे. जॅकफ्रूट किंग अशी त्यांनी त्यांची ओळख बनवली आहे. मॉरिशस, त्रिपुरा, मेघालय, गोवा या सरकारांसोबतही त्यांनी फणसाची शेती करत महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आहे. आपल्याला या वर्षीचा कृषी क्षेत्राचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.